महाराष्ट्रात सध्या एका ज्योतिषाची चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते. म्हणजे खरं तर त्याला ज्योतिषी म्हणावं का असा सुद्धा प्रश्न आहे. त्या कॅप्टन अशोक खरातच्या चर्चेच्या अनुषंगानं आज पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची एक पत्रकार परिषद होते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारे या थेटपणे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर टीका करताना अनामिका जे आहे ती कापून त्यांनी काहीतरी पूजा विधी वगैरे केला असं सांगितलं. सोमवती अमावस्येच्या दिवशी हे सगळं झालं असं सुषमा अंधारेंनी जे आहे ते सांगितल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे प्रामुख्याने प्रश्न हा उद्भवला की अनामिका म्हणजे काय आणि या अनामिकेचं इतकं महत्व काय आहे की जे म्हणजे केवळ अनामिका कापूनच हे सगळं जे आहे ते केलं गेलं. हेच याच सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी किंवा याच सगळ्यावर बोलण्यासाठी आज आपण ज्योतिषाचार्य शिल्पा अग्निहोत्री यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की अनामिका म्हणजे काय आणि अनामिकेचं इतकं सारं अनन्यसाधारण असं महत्व काय आहे. शिल्पाताई, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. आणि एकंदरीतच सुरुवातच आपण अशी करूयात की अनामिका म्हणजे काय नेमकं. आपले जे हात आहे, या हातामध्ये ही सगळी बोटं आहेत. म्हणजे अंगठा आहे, तर्जनी आहे, हे मधलं बोट आहे आणि ही जी आहे करंगळीच्या शेजारची ही अनामिका आहे. तर आता अनामिकेचं महत्त्व हे खरं म्हणजे जे नववधू आहेत या सगळ्यांना माहिती आहे. कारण अनामिकेचा संबंध हा थेट हृदयाशी आहे. त्यामुळे जेव्हा साखरपुड्याला अंगठी घालतात तेव्हा ह्या अनामिकेमध्येच ही अंगठी घालतात, कारण त्याचा हृदयाशी थेट संबंध आहे. हृदय म्हणजे काय? हृदय म्हणजे आता आपल्या ह्याच्यामध्ये अनाहत चक्र आहे. तिथं आपण प्रेमाचं जे प्रेम, वात्सल्य, ममता हे सगळं जे आहे ते अनाहत चक्रामध्ये आहे. तर त्याचा संबंध हा अनामिकेशी जोडलेला असल्यामुळं ती लग्नाच्या वेळेस अंगठी तिथे घालतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पूजा, हवन किंवा तिलक लावण्यासाठी आपण ह्या अनामिकेचा उपयोग करतो. म्हणजे जेव्हा आपण देवांना आपण हळद कुंकू वाहतो तेव्हा आपण असं ह्या बोटाने किंवा कुठल्या बोटाने आपण वाहत नाही. आपण ह्या अनामिकेचा उपयोग करतो. कारण आणखीन दुसरं म्हणजे आपली ही जी सगळी बोटं आहेत ही सगळी बोटं ही मेंदूशी जोडलेली आहेत, मेंदूशी रिलेटेड आहेत ही सगळी. आणि त्यातल्या त्यात अनामिकेचा जो संबंध आहे तर तो थेट हृदयाशी असल्यामुळे त्या अनामिकेचा वापर करून आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या सगळ्या थेट हृदयापर्यंत जातात. म्हणून अनामिकेचं महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की अनामिकेमध्ये काही ग्रह जे आहेत त्या ग्रहांच्या अनुषंगाने सुद्धा अनामिकेकडे पाहिलं जातं. ज्योतिष विद्येमध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये असं काही आहे की काही ग्रह जे आहेत त्या अनामिकेमध्ये स्थिरावलेले असतात. काही ग्रह म्हणण्यापेक्षा अनामिका हे रवीचं बोट आहे. आणि रवी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आकाशामध्ये ह्या रवीभोवतीच सगळे ग्रह फिरतात. आणि रवी हा राजा आहे. त्यामुळे अनामिकेचं रवीचं महत्त्व म्हणजे रवी हा अग्नितत्वाचा आहे आणि अनामिका ही पृथ्वी तत्वाची आहे आणि आपण पृथ्वीवर राहतो. त्यामुळे रवीचा आणि पृथ्वीचा हा थेट संबंध आहे. कारण रवीमुळेच पृथ्वीवर सगळी ऊर्जा आहे आणि त्याच्यामुळेच ही मानव निर्मिती जी होते किंवा मानव जिवंत राहतो तो ह्या रवीमुळेच आहे. त्यामुळे अनामिकेला हे जास्त महत्त्व आहे. आणि आध्यात्मिक दृष्टीने रवी हा आत्म्याचा कारक आहे. त्यामुळे रवीकडे एकतर काय आहे की स्वाभिमान आहे आणि थोडंसं पुढे गेलं तर रवीकडं अहंकार पण आहे. आणि रवी हा राजकारणाचा कारक आहे. रवीकडे यश आहे, रवीकडं ऐश्वर्य आहे, रवीकडं बुद्धी आहे. त्यामुळे ह्या अनामिकेला हे जास्त महत्त्व आहे. आणि आध्यात्मिकदृष्ट्या असेल किंवा या सगळ्यामध्ये प्रामुख्याने ज्योतिषविद्येशी रिलेटेड आपल्या हाताच्या 5ही बोटांपैकी प्रामुख्याने अनामिकेला सर्वाधिक महत्त्व जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतं. त्याची कारणं देखील तुम्ही सांगितलीत. अशी आणखी काही कारणं आहेत का ज्याच्यामुळे अनामिका जी आहे ती महत्त्वाची जी आहे ती मानली जाते. कारण अनामिकेचा संबंध हा थेट ब्रह्मांडाशी आहे. म्हणजे अनामिकेला महत्त्व काय आहे तर एक तर रवी हा आत्म्याचा कारक आहे. रवीकडे अध्यात्म पूर्ण आहे. त्यामुळे आपण अनामिका वापरून ज्या ज्या गोष्टी करतो त्याचा संबंध हा थेट ब्रह्मांडाशी पोचतो. शिवाय रवी हा अग्नितत्वाचा ग्रह आहे. अग्नी हा मानव आणि देव ह्यांच्यातलं माध्यम आहे.
म्हणजे आपण बघा यज्ञामध्ये आपण आहुती देतो तर ती अग्नीला देतो आणि ती आहुती आपण तो देवांपर्यंत पोचवतो. हे म्हणजे तो माध्यम आहे तो. त्यामुळे अग्नितत्व पण अनामिकेमध्ये आहेच आहे. त्यामुळे ब्रह्मांडाशी थेट संपर्क आहे. शिवाय अनामिकेचा संबंध हा कलेशी आहे, काहीतरी सर्जनशीलता ह्याच्याशी पण अनामिकेचा संबंध आहे. आणि रवीचं बोट असल्यामुळे तिथे प्रसिद्धी आहे, यश आहे. ह्याच्या मागे ज्यांना ह्याच्या मागे जायचं आहे ते ह्या अनामिकेचा उपयोग अगदी व्यवस्थित करून घेतात. कारण रवीकडं प्रसिद्धी माध्यम आहे. म्हणजे आपल्याला जर एखाद्या क्षेत्रामध्ये जर यश मिळवायचं असेल तर अनामिकेचा उपयोग हे लोक करतात. पण मॅडम या सगळ्यामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या असं जरी आपण म्हणत असलो तरी आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अनामिकेचं एक वेगळं महत्त्व आहे किंवा अनामिकेचा उपयोग जो आहे तो अनेक मुद्रांमध्ये सुद्धा प्रामुख्याने केला जाताना पाहायला मिळतो. तर अशा कोणत्या मुद्रा आहेत की ज्याचा उल्लेख ज्याचा अनामिकेमध्ये वापर जो आहे तो केला जातो आणि आरोग्याच्या दृष्टीने अनामिकेचं असं काय महत्त्व आहे? काय आहे की अनामिका ही तर्जनीपेक्षा जर लहान असेल तर ती लोक शांत असतात, संयमी असतात आणि विचारपूर्वक निर्णय घेणारी असतात आणि नेतृत्वापेक्षा सहकार्याची भावना त्यांच्याकडे जास्त असते. आता हे जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यामध्ये शांत, संयमी ह्याचा संबंध हा आरोग्याशी हा निश्चितच येतो. आणखीन जर बघायचं झालं तर अनामिका आणि तर्जनी ही जर समान असेल म्हणजे सारख्याच असतील तर ते संतुलित व्यक्तिमत्व असतं. खूप धाडसी नसतं, जरा भीरू स्वभाव असतो त्यांचा. स्थिर असतात, लोकांशी संबंध चांगले ठेवण्याशी त्यांचा कल असतो, म्हणजे समान असतील तर. आता उजव्या हाताची जी अनामिका आहे तर त्याचं जर महत्त्व आपण बघितलं तर वर्तमान आणि कृती हे यांच्याकडे चांगलं असतं. आणि डाव्या हाताची अनामिका असेल तर त्यांच्यामध्ये जन्मजात गुण चांगले असतात आणि स्वभाव पण त्यांचा चांगला असतो. आता तुम्ही मुद्रांचा प्रश्न विचारला तर माझं आरोग्य मुद्रा नावाचं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये मी अनामिका वापरून कुठल्या कुठल्या मुद्रा करता येतात अशा अनामिकेशिवाय खरं तर खूप मुद्रा ह्या अनामिके वापरून केल्या जातात. पण त्यातल्यात त्यात ही मुद्रा आहे प्राण, समान, उदान हे 3 वायू आहेत आपल्या शरीरामध्ये आणि शरीराचे तापमान संरक्षण करणारी यंत्रणा ही आपण ह्या प्राण, समान, उदानमध्ये आपण बघतो. तर ह्याच्यामध्ये मुद्रा जी आहे ती पृथ्वी मुद्रा ही आहे. मग पृथ्वी मुद्रा म्हणजे काय तर अनामिका आणि अंगठा इथे हे जर आपण जोडलं असं अनामिका आणि अंगठा हे जर आपण जोडलं इथे तर तुमचं वजन वाढवणारी मुद्रा आहे. का ज्यांचं वजन खूप कमी असतं तर त्यांचं वजन याच्यामुळे वाढतं. आणि हाच अंगठा म्हणजे अनामिका अंगठ्यापाशी लावून, अंगठ्याच्या तळाशी लावून त्याच्यावर जर अंगठा असा दाबला तर तुमचं वजन कमी होतं. म्हणजे सध्या ह्या मुद्रेला तर खूप महत्त्व आहे कारण लोक वजन कमी करण्याचं जास्त बघत असतात. खूप कमी लोकांची वजनं वाढावी अशी अपेक्षा असते. पण ही मुद्रा सध्या खूप फेमस आहे. तर अशी ही मुद्रा ही वजन कमी करते. त्यामुळे ही मुद्रा आहे. आणि खरं म्हणजे अनामिकेमध्ये खूप सात्विक ऊर्जा आहे कारण प्रत्यक्ष परमेश्वराशी ह्या अनामिकेचा संबंध असतो. कारण तिलक आपण त्या अनामिकेनेच लावतो. त्यामुळं ह्या अनामिकेने जर आपण तिलक लावला तर आपलं यश दीर्घकाळ टिकतं आणि आपल्याला प्रसिद्धी चांगली मिळते आणि प्रसिद्धीसुद्धा दीर्घकाळ टिकते असं याचं महत्त्व आहे. निश्चितच प्रामुख्याने सुषमा अंधारेंच्या पत्रकार परिषदेनंतर अनामिका कापून ती पूजा विधी या सगळ्या गोष्टी झाल्या असं सुषमा अंधारेंनी ज्यावेळी सांगितलं त्यानंतर मग अनामिकेचं महत्त्व आध्यात्मिकदृष्ट्या काय आहे, धार्मिकदृष्ट्या काय आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा अनामिकेला का अनन्यसाधारण महत्त्व आहे असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले होते आणि ज्याच अनुषंगाने आपण शिल्पा अग्निहोत्री ताईंशी चर्चा जी आहे ती केल्याचं पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश सिंगसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट
नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.